Welcome students. Today's topic is natural resources, water. Uses of water. आज आपल्याला नॅचरल रिसोर्स वॉटर पाहायचं आहे आणि या वॉटरचे युजेस काय आहेत हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. युजेस ऑफ फर्स्ट पॉइंट, uses of water. Water is a very important for living things. पाणी हा घटक सजीवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची अनेक कारणे आहेत, अनेक उपयोग आहेत. तर वॉटरचे युजेस काय आहेत हे आपण सुरुवातीला पाहू. पाणी हे आपल्याला दिवसभरामध्ये अनेक कारणांसाठी लागतं. त्याचे अनेक उपयोग आहेत. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. तर बाथ, आंघोळ करणे यासाठी पाण्याची गरज असते. तसेच ब्रशिंग टीथ, वॉशिंग क्लोथ्स, वॉशिंग युटेन्सिल्स, भांडी धुण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. मॉपिंग फ्लोअर, फरशी पुसण्यासाठी हे सुद्धा या कारणासाठी सुद्धा आपण पाण्याचा वापर करतो. तसेच ड्रिंकिंग, कुकिंग या कारणासाठी सुद्धा पाण्याची गरज असते, हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच लहान मोठे जे काही इंडस्ट्रीज असतील यामध्ये सुद्धा पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि ॲग्रिकल्चर, शेती, ॲग्रिकल्चर मीन्स शेत, यासाठी सुद्धा पाणी खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. तर हे वॉटरचे युजेस आपल्याला अशा प्रकारचे सांगता येतील. त्यानंतर वॉटर इज अ लाईफ, पाण्याला जीवन म्हणतात. पाणी म्हणजे जीवन हे आपल्याला असं का म्हटलं जातं? कारण या पृथ्वी तलावर जी काही लिव्हिंग थिंग्स आहे, सजीव सृष्टी आहे, ही लिव्हिंग थिंग्स पाण्याशिवाय जगू शकत नाही. लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट सर्वाइव्ह विदाउट वॉटर. देअरफॉर वॉटर इज लाईफ. म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं, गिव्ह रिझन मध्ये वॉटर इज अ लाईफ, गिव्ह रिझन, पाण्याला जीवन का म्हणतात, पाणी म्हणजे जीवन. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे, लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट सर्वाइव्ह विदाउट वॉटर. देअरफॉर इट इज सेड टू बी वॉटर इज लाईफ. म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. सजीव, कोणता सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. मग त्या ठिकाणी प्लांट्स आल्या, ॲनिमल्स आले, या सर्वांना पाण्याची आवश्यकता असते. म्हणून वॉटरला लाईफ म्हटलेलं आहे, जीवन म्हटलेलं आहे. वॉटर इज लाईफ. हा एक मुद्दा आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट सुद्धा म्हणतात, वैश्विक द्रावक. युनिव्हर्सल सॉल्व्हेंट का म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न आपल्याला गिव्ह रिझन मध्ये विचारला जातो. गिव्ह रिझन, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. का? मेनी सबस्टन्सेस, अनेक पदार्थ, मेनी सबस्टन्सेस डिसॉल्व इन वॉटर. मेनी सबस्टन्सेस डिसॉल्व मीन्स विरघळणे, इन वॉटर, पाण्यामध्ये विरघळणे. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिसॉल्व इन वॉटर. रेडिली मीन्स सहजपणे. म्हणून
वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हेंट, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. तर हे दोन्ही मुद्दे आपण गिव्ह रिझन मध्ये लक्षात ठेवायचे आहेत. कोणते? वॉटर इज लाईफ अँड वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. वॉटर इज लाईफ, गिव्ह रिझन काय सांगता येईल आपल्याला? लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट सर्वाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर वॉटर इज लाईफ. आणि वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट, याचं गिव्ह रिझन काय सांगता येईल आपल्याला? म्हणजे पाण्याला उत्तम द्रावक असं का म्हटलेलं आहे, का म्हणतात? तर त्याचं कारण म्हणजे मेनी सबस्टन्सेस, अनेक पदार्थ पाण्यामध्ये डिसॉल्व्ह होतात, म्हणजे विरघळतात, सहज विरघळतात. त्यामध्ये आपल्याला शुगर, साल्ट असे अनेक पदार्थ सांगता येतील. म्हणून वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असे म्हणतात. तर हे दोन्ही मुद्दे आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत. त्यातील शब्दाचे अर्थ सुद्धा आपण काळजीपूर्वक पाहायचे आहे. तर त्यानंतर आपल्याला पुढील भाग तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स वैशिष्ट्ये. यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण पाण्याचे काही गुणधर्म पाहिलेले होते, वैशिष्ट्ये पाहिलेले होते. तर तो मुद्दा आपल्याला आणखी परत या ठिकाणी रिपीट करायचा आहे. तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स वैशिष्ट्ये. कशाची? वॉटरची. तर वॉटरची वैशिष्ट्ये काय आहेत? त्यामध्ये म्हणजे पाण्याची गुणधर्म, पाण्याची वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स वैशिष्ट्ये काय आहेत? तर वॉटर डज नॉट हॅव टेस्ट. टेस्ट मीन्स चव. पाण्याला चव नसते. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला वॉटरचं सांगता येईल. पाण्याला टेस्ट नसते. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. वॉटर डज नॉट हॅव टेस्ट. त्यानंतरच आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येईल? ते म्हणजे वॉटर डज नॉट हॅव कलर. पाण्याला रंग नसतो. पाणी रंगहीन आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल वॉटर डज नॉट हॅव ओडर, म्हणजे गंध, वास. पाण्याला गंध नसतो. म्हणून या ठिकाणी या मुद्द्यामध्ये आपण पाण्याची 3 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत. ते नोटबुक मध्ये सुद्धा आपण लिहायचे आहे. तर त्यामध्ये पहिलं काय सांगते? पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला वॉटर डज नॉट हॅव कलर, वॉटर डज नॉट हॅव टेस्ट अँड ऑर्डर. पाण्याला रंग नसतो, गंध नसतो, तसेच चव सुद्धा नसते. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. हा मुद्दा लक्षात आला सर्वांच्या. पहिला आपण पाहिला युजेस ऑफ वॉटर. तर अनेक पाण्याचे उपयोग आपल्याला सांगता आले पाहिजेत, मुद्देसूद. त्यानंतर दुसरा पॉइंट आपण पाहिलेला आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. पाण्याचे वैशिष्ट्ये हे सुद्धा सांगता आले पाहिजे. तर त्यानंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे या अर्थच्या सरफेसवरती वॉटर कोणत्या प्रमाणात, किती आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे यापूर्वीच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं आहे अर्थच्या सरफेसवरती 71% हे वॉटर आहे. तर यातील बरचसं पाणी, तर या पृथ्वी तलावरचं हे बरचसं पाणी हे सीज
अँड ओशन्स, समुद्र आणि महासागर. सी मीन्स समुद्र, ओशन्स मीन्स महासागर. तर सीज अँड ओशन्स यामध्ये 97% वॉटर आहे. 97%. तर हे अर्थच्या सरफेसवरती असणारं वॉटर हे सुद्धा आपण नोट करायचं आहे. तर यामधील 90 सर्वात जास्त हे पाणी, पृथ्वी तलावावरचं सर्वात जास्त हे पाणी कुठं आहे? सी अँड ओशन्स, समुद्र आणि महासागरामध्ये आहे. सी आणि ओशन मध्ये किती आहे? सी आणि ओशन्स मध्ये 97% हे पाणी सी आणि ओशन मध्ये आहे. सर्वात जास्त या पृथ्वी तलावावरचं पाणी हे सी आणि ओशन्स मध्ये आहे. आणि त्यानंतर आईस, ग्राउंड वॉटर, तर या स्वरूपात 2.7% पाणी आहे. आईस, बर्फ, ग्राउंड वॉटर, भूजल, तर या स्वरूपामध्ये 2.7% वॉटर आहे. तर सी आणि ओशन मध्ये किती पर्सेंटेज आहे? एकूण पृथ्वी तलावावर जे एकूण पाणी आहे त्याच्या 97% हे पाणी सी आणि ओशन मध्ये आहे, सर्वात जास्त पाणी. आणि आईस आणि ग्राउंड आणि अदर फॉर्म्स यामध्ये 2.7% वॉटर आहे. आणि फ्रेश वॉटर राहिलेलं जे काही आहे ते म्हणजे फ्रेश वॉटर. तर फ्रेश वॉटर मीन्स ड्रिंकिंग वॉटर आपल्याला म्हणता येईल, पिण्यासाठी पोटॅबल वॉटर. तर फ्रेश वॉटर किती आहे? फ्रेश वॉटर 0.3%. फ्रेश वॉटर मीन्स ड्रिंकिंग वॉटर, पिण्यायोग्य पोटॅबल वॉटर आपल्याला म्हणतात. तर पिण्यायोग्य पाणी फक्त 0.3% आहे. पृथ्वी तलावावर जे एकूण पाणी आहे त्याच्या 0.3% एवढं वॉटर हे फ्रेश वॉटर आहे. आणि सर्वात जास्त हे सी आणि ओशन मध्ये सामावलेलं आहे. आणि 2.7% हे आईस, ग्राउंड वॉटर आणि अदर फॉर्म मध्ये आहे. आणि फ्रेश वॉटर फक्त पिण्यायोग्य, तर सजीवांसाठी उपयोगी असणारं फक्त 0.3% एवढं वॉटर हे फ्रेश वॉटर आहे. ड्रिंकिंगसाठी वॉटर आहे, पिण्यासाठी सजीवांना वापर करता येईल पिण्यासाठी 0.3%. म्हणजे पोटॅबल वॉटर फक्त 0.3% लिव्हिंग थिंगसाठी. एवढं कमी प्रमाण आहे. वी cannot use all water on the earth. आपण या पृथ्वी तलावावर असणाऱ्या सर्वच पाण्याचा उपयोग करू शकत नाही, कारण त्यातील बरंचसं पाणी हे कशामध्ये सामावलेलं आहे? सी आणि ओशन मध्ये 97% आहे. म्हणून आपण त्याचा वापर करू शकत नाही, कारण सी वॉटर इज साल्टी. सी वॉटर इज साल्टी. साल्टी मीन्स खारट. आणि हे साल्टी वॉटर असल्यामुळं ते लिव्हिंग थिंग्सला त्याचा वापर करता येत नाही. म्हणून हे 97% आपल्याला तर वापर करता येत नाही. आणि आईस आणि ग्राउंड वॉटर मध्ये 2.7% आहे. आणि आपल्यासाठी पोटॅबल योग्य वॉटर आहे ते फक्त 0.3%. लिव्हिंग थिंगसाठी वापरता येणारं 0.3% हे अत्यल्प प्रमाणात असलं तरी इट इज इनफ, पुरेसं आहे फॉर लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्ससाठी ते पुरेसं आहे. इनफ मीन्स पुरेसं. इट इज इनफ
फॉर लिव्हिंग थिंग्स. सजीवांना ते पुरेसं आहे, तरी पण आपण त्याचा वापर हा काटकसरीनेच केला पाहिजे. म्हणजे वी यूज वॉटर स्पॅरिंगली. आपण पाण्याचा वापर कसा केला पाहिजे? काटकसरीनं केला पाहिजे. आणखी वॉटरच्या वापराबद्दल आपल्याला काही मुद्दे सांगता येतील. त्यामध्ये वी यूज वॉटर स्पॅरिंगली. आपण पाण्याचा उपयोग हे काटकसरीनं केला पाहिजे. स्पॅरिंगली मीन्स काटकसरीने. त्यानंतर स्टोर वॉटर वेअरएव्हर पॉसिबल. ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण वॉटर पाण्याचा साठा केला पाहिजे. म्हणून हा एक मुद्दा आपण या ठिकाणी सांगता येईल. स्टोर वॉटर वेअरएव्हर पॉसिबल. रियूज वॉटर वेअरएव्हर पॉसिबल. ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण वॉटरचा रियूज सुद्धा केला पाहिजे. आणखी यामध्ये वॉटर विषयी आपल्याला सांगता येईल. वॉटर पाणी माहिती ते कधीही स्टेल होत नाही. स्टेल मीन्स शिळ. आपण कालचं परवाचं भरून ठेवलेलं पाणी जर झाकून ठेवलेलं असेल तर ती किती पण दिवस ते स्टेल होत नाही, खराब होत नाही. त्याला जर व्यवस्थित आपण झाकून ठेवलेलं असेल तर त्याला किती दिवस झाले तरी ते स्टेल होत नाही, खराब होत नाही. पण आपण काल भरून ठेवलेलं पाणी आज लगेच शिळ झालं म्हणून फेकून देतो. हे योग्य नाही. पाणी कधीही स्टेल होत नाही, शिळ होत नाही. ते फक्त आपण व्यवस्थित झाकून ठेवलेलं पाहिजे. ते कितीही दिवस आपल्याला पिण्यायोग्य राहतं. तर अशा प्रकारचे मुद्दे आपण वॉटरविषयी लक्षात ठेवायचे. आजच्या पिरियडमध्ये आपण वॉटरचे युजेस पाहिले. त्यानंतर वॉटर इज अ लाईफ. पाण्याला जीवन म्हणतात. त्यानंतरचा मुद्दा पाहिला आपण वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. त्यानंतर या अर्थच्या सरफेसवरती सी ओशनमध्ये किती प्रमाणात पाणी आहे, ग्राउंड वॉटर आईसमध्ये किती प्रमाणामध्ये पाणी आहे, तसेच फ्रेश वॉटर म्हणजे ड्रिंकिंग वॉटर किती पर्सेंटेज आहे हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. ओके.